मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धीचा या आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, जे कोणी नवीन असेल त्यांनी आपलं चॅनल लगेच जॉईन करा आणि ज्यांनी कोणी आधीचे व्हिडिओ आपले पाहिलेले नसतील त्यांनी ते आधीचे व्हिडिओ पण पाहून घ्या. कालच्या पेपरमध्ये झालेल्या प्रश्नामध्ये आपले बरेचसे प्रश्न रिपीट झाले होते. मित्रांनो, व्यवस्थित असा अभ्यास करा आणि व्यवस्थित असा व्हिडिओ पाहून घ्या. मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. मोरारजी देसाई यांची समाधी खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन बघा. कर्मभूमी, वीरभूमी, अभयघाट आणि चैत्यभूमी. तर मोरारजी देसाई यांची समाधी खालीलपैकी अभयघाट या ठिकाणी आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. दुसरा प्रश्न बघा. योग्य विधान निवडा. आता दिलेले 4 पैकी तुम्हाला काय करायची? योग्य विधान निवडायची. पहिला ऑप्शन बघा. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 24 सदस्य निवडून दिले जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 21 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 19 सदस्य निवडून दिले जातात आणि राज्यसभेवर महाराष्ट्रातून 11 सदस्य निवडून जातात. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर काय आहे? तर राज्यसभेवर महाराष्ट्रातून 19 सदस्य जे असतात ते निवडून दिले जातात. आता राज्यसभेच्या जागा महाराष्ट्रातून 19 आहे आणि लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या 48 आहेत. या प्रश्न तुमचे 2 प्रश्न कव्हर होतात. त्यामुळे व्यवस्थित लक्षात राहू द्या. पुढे बघा. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले? आता वेरूळ येथील कैलास मंदिर औरंगाबाद जिल्ह्यात, संभाजीनगर जिल्ह्यात ज्यांचा कोणाचा फेमस आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. तो कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले होते? ऑप्शन बघा. ध्रुव, कृष्ण पहिला, दंतीदुर्ग आणि गोविंद तिसरा. तर कृष्ण पहिला याने वेरूळ येथील कैलास मंदिर बांधले होते. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. चौथा प्रश्न बघा. फाळणीबरोबर जातीय दंगे सुरू झाले. पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या टिंबटिंबन निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीचा होता. आता ऑप्शन बघून घ्या. 5 दशलक्ष, 6 दशलक्ष, 7 दशलक्ष आणि 1 दशलक्ष. तर मित्रांनो, 6 दशलक्ष निर्वासितांचा पुनर्वसनाचा प्रश्न जो होता तो तातडीचा प्रश्न होता. पाचवा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे? आता मुघल सम्राट कोणता आहे जो शेवटचा मुघल सम्राट होता? ऑप्शन बघा. औरंगजेब, अकबर, बाबर आणि जहांगीर. तर मित्रांनो, औरंगजेब जो होता तो मुघल सम्राट शेवटचा होता. लक्षात राहू द्या. 1 नंबरचा ऑप्शन आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. 6वा प्रश्न बघा. भीमसेन टेकड्या टिंबटिंब जिल्ह्यात आहेत. ऑप्शन बघा. बीड, जळगाव, अमरावती आणि भंडारा. तर भीमसेन टेकड्या ज्या आहेत त्या भंडारा जिल्ह्यात आहेत. लक्षात राहू द्या. कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर भंडारा जिल्ह्यात आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आणि मित्रांनो, 7 तारखेला म्हणजेच काल जो पेपर झाला होता त्या जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यावरील प्रश्न होते आणि ती जे जनरल नॉलेजचे जे प्रश्न होते ते खूप असे डीपमध्ये प्रश्न विचारलेले होते. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात ज्यांचा कोणाचा फॉर्म असेल त्यांना अशा प्रश्नांची गरज आहे. 7वा प्रश्न बघा. ग्रामसेवकाची निवड कोण करते? आता ग्रामसेवक जो असतो त्याची निवड कोण करत असते? ऑप्शन बघा. राज्य शासन, जिल्हा निवड समिती, ग्रामपंचायत आणि पंचायत समिती. तर ग्रामसेवकाची निवड जी असते ते जिल्हा निवड समिती करत असते. लक्षात राहू द्या. कोणती समिती करते? तर जिल्हा निवड समिती ही ग्रामसेवकाची निवड करत असते. 8वा प्रश्न पहा. महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघाची संख्या किती आहे? आता महाराष्ट्रातून विधानसभेच्या जागा किती आहेत? ऑप्शन बघा. 284, 256, 288 आणि 278. तर विधानसभेच्या ज्या मतदारसंघाच्या जागा ज्या असतात त्या महाराष्ट्रातून 288 इतक्या आहेत. किती आहेत? 288. आणि विधान परिषदेच्या जागा महाराष्ट्रातून 78 आहेत. हा प्रश्नात 2 प्रश्न तुमचे कव्हर होतात. 9वा प्रश्न बघा. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? आता जिल्हा कोणता आहे? अमरावती. आणि अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? ऑप्शन बघा. पेंच, ताडोबा, गोगामल आणि चांदोली. तो गोगामल जे आहे ते अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे योग्य राहील. 10वा प्रश्न बघा. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? आता उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश म्हणजे न्यायमूर्ती जे असतात त्यांची नेमणूक कोण करत असते? ऑप्शन बघा. केंद्रीय मंत्री, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक जी असते ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. कोणाद्वारे केली जाते? तर राष्ट्रपतीद्वारे केली जाते. 11वा प्रश्न बघा. सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ते खालील पर्यायातून निवडायचे. आता सूर्य उगवल्यावर सूर्यकिरण पृथ्वीवर यायला किती वेळ लागतो? ऑप्शन बघा. 9 मिनिट 20 सेकंद, 7 मिनिट 30 सेकंद, 8 मिनिट 20 सेकंद आणि 7 मिनिट 15 सेकंद. तर सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यासाठी कालावधी किती लागत असतो? तर 8 मिनिट 20 सेकंद इतका सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास कालावधी लागतो. म्हणून ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. 12वा प्रश्न बघा. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? आता जिल्हाधिकारी जे असतात त्यांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? ऑप्शन बघा. एकही जिल्हा नसतो, 2 जिल्हे असतात
3 ते 5 जिल्हे असतात आणि 1 जिल्हा असतो. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात 1 जिल्हा असतो. किती जिल्हे असतात? तर फक्त 1च जिल्हा असतो, म्हणून ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. 13वा प्रश्न बघा, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व टिंब उत्सवाला सुरुवात केली. आता लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवासोबत आणखी कोणत्या उत्सवाला सुरुवात केली होती? ऑप्शन बघा, दत्त जयंती, शिवजयंती, गीता जयंती आणि श्रीकृष्ण जयंती. तर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवासह शिवजयंतीला सुरुवात केली होती. गणेशोत्सव आणि शिवजयंतीला सुरुवात केली होती. पुढला प्रश्न बघा, सर्वाधिक दूध देणारी म्हैस कोणती? आता सर्वात जास्त दुधाचं उत्पादन देणारी म्हैस कोणती आहे? ऑप्शन बघा, मुर्रा, जाफराबादी, सुरती आणि यापैकी नाही. मित्रांनो, सर्वाधिक दूध देणारी म्हैस म्हणून आपण जाफराबादी या म्हशीला ओळखतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. पुढला प्रश्न बघा, गुजरात या राज्याचे लोकनृत्य काय आहे? तर गुजरात राज्याचे लोकनृत्य तुम्हाला विचारलेले आहे. आणि मित्रांनो, आपण या आधी पण लोकनृत्य बऱ्याचशा राज्यांचे कव्हर केलेलं आहे. त्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. आणि कालच्या पेपरला हे सुद्धा विचारलेले आहे. ऑप्शन बघा, बिहू, यक्षगान, भांगडा आणि गरबा. तर गुजरात राज्याचे लोकनृत्य काय आहे? तर गरबा लोकनृत्य आहे. कोणाचे आहे? तर गुजरात राज्याचे आहे. 16वा प्रश्न बघा, अंटार्क्टिकावरील भारताचे पहिले स्थानक कोणत्या नावाने ओळखले जाते? आता अंटार्क्टिका जो आहे त्या ठिकाणी भारताचे पहिले स्थानक कोणत्या नावाने ओळखले जाते, म्हणजे त्याला नाव दिले होते? ऑप्शन बघा, अग्नी, मैत्री, दक्षिण गंगोत्री आणि पृथ्वी. तर मित्रांनो, त्या ठिकाणाला दक्षिण गंगोत्री या नावाने ओळखले जाते. कोणत्या नावाने? तर दक्षिण गंगोत्री नावाने ओळखले जाते. 17वा प्रश्न बघा, अनुसूचित जाती हा शब्दप्रयोग प्रथम कोणी वापरला होता? अनुसूचित जाती या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला होता? ऑप्शन बघा, मंडल आयोग, आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सायमन कमिशन. तर अनुसूचित जाती या शब्दाचा शब्दप्रयोग सर्वप्रथम सायमन कमिशनने केला होता. कोणी केला होता? तर सायमन कमिशनने केला होता. 18वा प्रश्न बघा, नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहेत? नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? ऑप्शन बघा, प्रवरा, गोदावरी, पंचगंगा आणि नाग. तर नाशिक शहर जे आहे ते गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. आणि हा प्रश्न इथून मागे पण विचारला होता आणि या प्रश्नाचे उत्तर पण खूप सोपे आहे, कारण गोदावरी जी नदी आहे त्या नदीचा उगमच नाशिक जिल्ह्यात आहे. 19वा प्रश्न बघा, मयूराक्षी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे? प्रकल्पाचे नाव काय आहे? मयूराक्षी प्रकल्प. विचारलं काय आहे? कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात? ऑप्शन बघा, बार्गी नदी मध्य प्रदेशमध्ये, गंगा नदी पश्चिम बंगालमध्ये, साबरमती नदी गुजरातमध्ये आणि कृष्णा नदी कर्नाटकमध्ये. तर मयूराक्षी हा जो प्रकल्प आहे तो गंगा नदीवर आणि पश्चिम बंगाल या राज्यात उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपले योग्य राहणार आहे. 20वा प्रश्न बघा, राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले होते? कोणी केले होते? राजा राममोहन रॉय. आणि कोणत्या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजी भाषेत भाषांतर केले होते? ऑप्शन बघा, वज्रसूची यापैकी नाही, हर्षचरित आणि मेघदूत. मित्रांनो, वज्रसूची या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर राजा राममोहन रॉय यांनी केले होते. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. मित्रांनो, आजचे होते 20 प्रश्न. ते कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे व्हिडिओ पण पाहून घ्या. मित्रांनो, भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.